सकाळी सकाळी मावशीच्या मुलांनी मस्त कोलंबी आणून दिली. 2 किलो आहे ही, 1200 रुपयाची. ही मी आता क्लीन करून घेतली आहे, स्वच्छ करून अगदी. इथे बघा आपल्याला लॉलीपॉप करायचे आहेत. त्यासाठी मी काही साफ करणार आहे. काही पॅटीस आहेत कॉर्नचे नाही, प्रॉन्सचे पण आहेत, पण प्रॉन्सचे पॅटीस आहेत. आणि थोडीफार मी कालवणामध्ये घालणार आहे, अगदी आमच्या दोघांपुरतं 7-8 कोलंब्या, कारण खूप मोठ्या आहेत. आणि खरं तर आत्ता या सीझनला अजिबात फ्रेश अशी चांगली मच्छी मिळतच नाही. त्यामुळे खरं तर माझं मनच नसतं मच्छी शॉपिंग करायची, पण आता ऑर्डर होती म्हणून मी एवढी कोलंबी मागवली होती. हे पहा, इथे ना डोकं साफ करून घ्यायचं, म्हणजे डोकं काढून घ्यायचं आहे. काळा दोरा आहे तो क्लीन करायचा आणि थोडंसं मागचं कवर आपल्याला ठेवायचं आहे. अशी मी सगळी ही क्लीन करून घेते. आता आपल्याला पुढची स्टेप आहे ती म्हणजे जेवढं आपण कवच ठेवलं आहे तिथपर्यंत कटिंग करून घ्यायची. हे पहा, आपल्याला लॉलीपॉप बनवायचे, त्यासाठी ही अशी इथे कवर सकट तयार ठेवायचे. असे मी ते सगळे तुकडे करून घेते बारीक बारीक. ही एका बर्थडे पार्टीची आणि एका गटारी पार्टीची, अशा 2 ऑर्डर माझ्याकडे कंबाईन आहेत. तर बर्थडे पार्टीसाठी लागणारे पनीरचे टोस्ट सँडविच आणि कॉर्न चीज पॅटीस आणि चॉकलेट असे मला 35 बॉक्स भरायचे आहेत. आणि इथे मला कॉर्नचे 20 पॅटीस, प्रॉन्सचे 20 पॅटीस, चिकन किमाचे 20 पॅटीस, 20 मोदक आणि 20 लॉलीपॉप, अशी ही एक वेगळी ऑर्डर आहे. तर एक ऑर्डर मला 6:30 वाजता द्यायची होती आणि एक मला 9:30 वाजता रात्री द्यायची होती. तर मी एकत्रित सगळी तयारी चालू केली होती. आधी मी सगळं व्हेज उरकून घेतलं आणि मग नॉनव्हेजच्या मागे लागले. तर ही बघा आपली कोलंबी मी 2-3 प्रकार इथे स्वच्छ करून ठेवलेले आहे. आता मेन आपण तयारी करतोय ती म्हणजे मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोलंबी घालून घेतली. थोडंसं आलं, फार नाही घालायचं आलं, आणि लसणाच्या पाकळ्या मात्र व्यवस्थित घालून घेतल्या. कोथिंबीर आणि मिरची हे सर्व एकत्र करून व्यवस्थित आपण मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं. थोडं ह्याच्यात आता मीठ ॲड करून पुन्हा एकदा फिरवून घेते. थोडंसंच, जास्त काही फिरवायचं नाही. आता मिक्स होण्यापुरता मीठ. हे बघा, आता हे सगळं एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आपण. थोडं मला अजून काही लसूण वगैरे झाकझाट वाटले म्हणून मी एकदा अजून लावून घेतलं. इथे मी थोडं एक 4-5 ब्रेडचे स्लाइसचं क्रम्स बनवून घेते, जे आपल्याला लॉलीपॉपसाठी यूज होणार आहे. इथे मी एका बोलमध्ये सर्व आता हे मिश्रण आहे कोलंबीचं ते काढून घेते. व्यवस्थित काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण ब्रेड क्रम्स घालून घ्यायचे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता आपण
याला लागणारे अजून काही प्रकार आहेत ते बघूया. त्याच्या आधी मी काय करते की सगळं एकसाथ व्यवस्थित ठेवते आणि अंड एक फेकून घेते. एक अंड पुरे होतं. 20 याला लॉलीपॉपला एक अंड अगदी व्यवस्थित सगळ्या सकट घेऊन मी पूर्ण फेटून घेतलं. फेटताना त्यात कणभर मीठ घातलेलं, अगदी जास्त नाही. आणि हे बघा, इथे सगळं आपण तयारीत राहायचं आहे म्हणजे पटापट करता येतील. ब्रेड क्रम्स घेतलेत एका प्लेटमध्ये. अंड आहे, आपण जे कोलंबी ठेवली होती कवर सकट ती. आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं लाल मिरची पावडर, हळद, थोडं चाट मसाला आणि इथे पण सेम आपल्या ब्रेड क्रम्समध्ये. आणि हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते. नुसतं ग्रीन चांगलं नसते दिसले म्हणून मी थोडंसं लाल मिरची पावडर ॲड केली. आता मी तुम्हाला इथे करून दाखवते. ब्रेड क्रम्समध्ये पण थोडंसं तिखट आणि चाट मसाला घातला जेणेकरून टेस्ट त्याला चांगली येईल. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्यामध्ये ही कोलंबी जी आपण तुकडे करून ठेवले मागचा साईड, शेपटीची साईड, ती घुसवून घ्यायची आणि व्यवस्थित आकार द्यायचा. आता हे अंड्यामध्ये घोळवायचं आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये. आणि आपण हे अर्धा एक तास तरी फ्रीजरला ठेवायचे म्हणजे ते खूप छान सेट होतात. लॉलीपॉप तयार आहे. असे मी आता सर्व करून घेते आणि ते ना झाल्यानंतर असे छान उभे केले की ते ससा दिसतो. ससा, अगदी मला तर सशाचीच आठवण येते. छोटे छोटे ससे ठेवल्यासारखे. इथे सेकंड पण तयार झालेला आहे आणि असे मी आता सगळे तयार करून घेणार आहे. आणि मग त्याला अगदी ॲटलिस्ट अर्धा ते 1 तास फ्रीजरमध्ये ठेवीन. तोपर्यंत मग बाकीचं पण जे आहे ते काम करून घेईन हे सेट होईपर्यंत. कसे छान दिसत आहेत बघा, क्यूट ससे. बाकीचेही मी आता इथे तयार करते. त्यानंतर मग ते बाजूला ठेवून मग चिकन आणि प्रॉन्सचे पॅटीस तळून घेतले आणि शेवटी मग मी हे लॉलीपॉप तळायला घेतले. कारण की लॉलीपॉपला अंड्यात घोळवल्यामुळे थोडंसं तेलाला फेस वगैरे येण्याची शक्यता असते. त्यामुळे मी हे शेवटी तळायला घेतले. बाकी सर्व मी आधी फ्राईडचे जे आयटम होते ते आधी करून घेतले. आणि आता श्रावण महिना चालू होईल त्यामुळे तेलही मला जास्त घालायचं नव्हतं. कारण कशाला आपण यूज पण करू शकत नाही, कारण माझ्याकडे कडक श्रावण असतो. आजची ही नॉनव्हेजची शेवटची ऑर्डर आहे आणि आम्ही पण आज शेवटचेच खाणार आहोत नॉनव्हेज.
शेवटी ठेवली होती. ते गोड दिसतात बघा. मी याच्यावर पुन्हा हे ठेवल्यानंतर वरनं थोडासा चाट मसाला भरभरवला, जेणेकरून ते टेस्ट अजून छान होते. हे बघा आपले तयार झालेले आहेत. इथे मी आधीच व्हिडिओ हे घेतले होते ते तुम्हाला दाखवते. इथे मी पनीर टोस्ट सँडविच करायला लावलेत. हे बघा टोस्ट चालू आहेत. एक साईडला व्हेज जे आपले कॉर्न पॅटीस आहेत तेही फ्राय करतानाचा मी व्हिडिओ घेतला होता. हे कॉर्न चीज पॅटीस आहेत आणि याचा मी असे 35 बॉक्सेस बनवून दिले होते बर्थडे पार्टीसाठी. आणि आता फायनली ही रात्रीची जी ऑर्डर आहे, मोदक, कॉर्न चीज पॅटीस, याच्यामध्ये आहेत कोलंबीचे पॅटीस आणि चिकनचे पॅटीस आणि आपले. तर कशी वाटली आजची ऑर्डर आणि आपले प्रॉन्स लॉलीपॉप हे सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.